नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. होमगार्ड भरती 2024 तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती सुरू आहे. तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो लेटेस्टमध्ये अपडेट आले आहे होमगार्ड भरतीचे, तर जवळपास 14 जिल्ह्यांची होमगार्डची भरती जाहीर झाली आहे. तर सातारा जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, जळगाव चंद्रपूर आहे, यवतमाळ जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, त्याचबरोबर धाराशिव जिल्हा आहे, त्याचबरोबर वाशिम जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे. तर 14 जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघालेली आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट येतं की सर बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधीपर्यंत येणार आहे, यावर एक व्हिडिओ ना. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सर्वच माहिती सांगणार आहे की बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यानुसार जागा किती आहे. सातारामध्ये किती जागा आहे पुरुष उमेदवारांच्या, महिला उमेदवारांच्या, नांदेडमध्ये किती आहे, रत्नागिरीमध्ये किती आहे, जळगावमध्ये किती आहे, चंद्रपूरमध्ये किती आहे, यवतमाळमध्ये किती आहे, सिंधुदुर्गमध्ये किती आहे, धुळेमध्ये किती आहे, हिंगोलीमध्ये किती आहे, यवतमाळमध्ये किती आहे, त्याचबरोबर अमरावतीमध्ये किती आहे, त्याचबरोबर बीडमध्ये किती आहे, धाराशिवमध्ये किती आहे, वाशिममध्ये किती आहे, भंडारामध्ये किती आहे. तर जिल्ह्यानुसार जागा तुम्हाला दाखवणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये किती जागा आहे याबद्दल, आणि बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जे अपडेट, ज्या वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अमरावती जिल्हा आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर अमरावती जिल्ह्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 18 जागा आणि महिला उमेदवारांसाठी जागा नाही. आणि अमरावतीमध्ये हे फेजरपुरा पोलीस स्टेशन झालं, त्याचबरोबर सिटी कोतवाली झालं, राजापेठ पोलीस स्टेशन, गाडगेनगर पोलीस स्टेशन, कोल्हापुरी गेट झालं, नागपुरी गेट झालं, बडनेरा पोलीस स्टेशन, वलगाव पोलीस स्टेशन, भातकुली पोलीस स्टेशन, नांदगावपेठ पोलीस स्टेशन, माहुली पोलीस स्टेशन, मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन, खालापूर पोलीस स्टेशन, नांदगाव खंडेश्वर आणि लोणी या पोलीस स्टेशनामध्ये जे जागा रिक्त आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दर्यापूर. तर दर्यापूरमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर दर्यापूरमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 31 जागा आणि महिला उमेदवारांसाठी 17 जागा. अचलपूरमध्ये 12 जागा पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 8 जागा आहे. मोर्शीमध्ये 5 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 6 जागा आहे. चांदूर रेल्वेमध्ये 24 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 5 जागा आहे. धारणीमध्ये 4 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 11 जागा आहे. तर पुरुष उमेदवारांच्या टोटल या ठिकाणी 94 जागा आणि महिला उमेदवारांच्या 47 जागा या ठिकाणी. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा होमगार्डची भरती निघाली. तर भंडारामध्ये तुम्ही बघू शकता, भंडारा झालं, कारदा झालं, जवाहरनगर झालं, वरठी झालं, त्याचबरोबर साकुली झालं, अडियाल झालं, पवनी झालं, तुमसर झालं, मोहाडी या ठिकाणी जागा. त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वाशिममध्ये वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, मालेगाव, रिसोड, शिरपूर, जवळका, त्याचबरोबर अनसिंग, मंगरुळपीरमध्ये कारंजा झालं शहर, कारंजा ग्रामीण, मानोरा, आसेगाव, धनस. तर एवढ्या ठिकाणी या ठिकाणी जागा. ठीक आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहे त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा. त्यानंतर धाराशिवमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. धाराशिव शहर झालं, धाराशिव ग्रामीण झालं, बेंबळी झाला, आनंदनगर झालं, तुळजापूर झालं, तामलवाडी, नळदुर्ग, कळंब, शिराढोण, येरमाळा, उमरगा, मुरुम, लोहारा, त्याचबरोबर भूमवाशी, परांडा, अंबी, ढोकी. तर एवढ्या ठिकाणी जागा रिक्त आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बघू शकता. बीड शहर झालं, बीड ग्रामीण झालं, शिवाजीनगर झालं, पेठबीड झालं, पिंपळनेर झालं, नेकनूर झालं, अंबेजोगाई शहर झालं, अंबेजोगाई ग्रामीण, परळी शहर, परळी ग्रामीण, संभाजीनगर, बर्दाबाद, माजलगाव शहर, त्याचबरोबर माजलगाव ग्रामीण, सिरसाळा, दिंद्रुज, वडवानी, त्याचबरोबर पाटोदा, शिरूळ, अमळनेर, त्याचबरोबर आष्टी, अंबोरा, त्याचबरोबर गेवराई, चकलंबा, तलवडा. तर एवढ्या ठिकाणी जागा रिक्त. त्यानंतर तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये बघू शकता. वसमत शहर झालं, वसमत ग्रामीण झालं, कुरुंदा हट्टा झालं, त्याचबरोबर हिंगोली शहर झालं, हिंगोली ग्रामीण झालं, बासंबा झालं, ओंढा, गोरेगाव झालं, सेनगाव, नरसी झालं, कळमनुरी झालं, त्याचबरोबर बाळापुरी झाली. तर एवढ्या ठिकाणी या ठिकाणी जागा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये बघू शकता. धुळे शहर झालं, धुळे तालुका, देवपूर, मोहाडी, आझादनगर, देवपूर पश्चिम, चाळीसगाव रोड. तर या ठिकाणी टोटल सोनगीर झालं. तर या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 59 जागा आहे, महिला उमेदवारांसाठी 17 जागा आहे. त्याचबरोबर दोंडाईचामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 6 जागा आहे, महिला उमेदवारांसाठी 1 आहे. साक्री या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 15 जागा आणि महिला उमेदवारांसाठी 7 जागा आहे. शिंदखेडामध्ये 11 जागा पुरुष उमेदवारांसाठी आहे, महिला उमेदवारांसाठी जागा नाही आहे. त्याचबरोबर शिरपूरमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 13 जागा आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 9 जागा.
त्यानंतर तुम्ही सिंधुदुर्गला बघू शकता, तर सिंधुदुर्गला या ठिकाणी बांदा दोड्डा मार्ग, त्याचबरोबर सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, कणकवली, त्याचबरोबर देवगड, सिंधुदुर्ग नगरी, तर एवढ्या या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहे, तर जळगावमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 30 जागा, महिला उमेदवारांसाठी 20 जागा आहे, टोटल 50 जागा आहे. अमळनेरमध्ये 21 जागा टोटल आहे आणि भडगावमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता 7 जागा आहे, भुसावळमध्ये 39 जागा आहे, चाळीसगावमध्ये 19 जागा आहे, चोपडामध्ये 18 जागा आहे, धरणगावमध्ये 17 जागा आहे, एरंडोलमध्ये या ठिकाणी 11 जागा आहे, फैजपूरमध्ये या ठिकाणी 6 जागा आहे, दामनेरमध्ये 26 जागा आहे, मुक्ताईनगरमध्ये 9 जागा आहे, पाचोरामध्ये 17 जागा आहे, पारोळामध्ये या ठिकाणी 17 जागा आहे, त्याचबरोबर रावेरमध्ये 42 जागा आहे, सावदामध्ये 4 जागा आहे आणि वरणगावमध्ये 16 जागा आहे, त्याचबरोबर यावल आहे, तर यावल या ठिकाणी 17 जागा आहे, टोटल 325 जागा या ठिकाणी जळगावमध्ये. तर भरपूर जागा जळगाव जिल्ह्यामध्ये एक लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही रत्नागिरी जिल्हा बघू शकता, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अलोरा या ठिकाणी, चिपळूण या ठिकाणी, दापोलीमध्ये आहे, त्याचबरोबर देवरुखमध्ये आहे, त्याचबरोबर गुहागरमध्ये आहे, त्याचबरोबर खवटीखेड आहे, त्याचबरोबर खेड या ठिकाणी, लांजा या ठिकाणी, नाटे या ठिकाणी, त्याचबरोबर मंडणगाव या ठिकाणी, पोफळी या ठिकाणी सुद्धा जागा रिक्त आहे, राजापूर पोलीस स्टेशन, त्याचबरोबर रत्नागिरी पोलीस स्टेशन, त्याचबरोबर रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, त्याचबरोबर साखरपा. ठीक आहे, तर एवढ्या ठिकाणी या ठिकाणी जागा रिक्त. त्यानंतर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये बघू शकता भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा, नांदेड ग्रामीण, अर्धापूर, बारड, लिंबगाव, मुदखेड, त्याचबरोबर कंधार, उस्माननगर, काळाकोळी, लोहा, सोनखेड, मुखेड, मुक्रांबाद, त्याचबरोबर देगलूर, मरखेल, त्याचबरोबर बिलोली, धर्माबाद, रामतीर्थ, कुंडलवाडी, नायगाव, कुंटूर, त्याचबरोबर भोकर, उमरी, हदगाव, हिमायतनगर, तामसा, मनाठा, किनवट, माहूर, सिंदखेड, मांडवी, इस्लापूर, तर एवढ्या ठिकाणी या ठिकाणी जागा रिक्त. त्यानंतर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये पहा, सातारा, वाई, भुईंज, त्याचबरोबर महाबळेश्वर, लोणंद, फलटण, साखरवाडी, दहिवडी, मसवड, वडूज, औंध, पुसेगाव, कोरेगाव, सातारा रोड, कराड, उंब्रज, कोयनानगर, तर एवढ्या ठिकाणी जागा या ठिकाणी रिक्त. त्यानंतर पहा, सातारा जिल्ह्याचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म 15 जुलै 2024 फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. आणि नांदेड जिल्ह्याचे होमगार्ड भरतीचे जे फॉर्म आहे हे 25 जुलै 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. आणि जळगाव जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आणि शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. चंद्रपूर जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आणि शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे. आणि यवतमाळ जिल्ह्याची होमगार्डची भरती 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै पासून सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. हिंगोली जिल्ह्याची होमगार्डची भरती या ठिकाणी बघू शकता 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्याची होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आणि बीड जिल्ह्याची होमगार्डची भरती 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्याची तुम्ही बघू शकता होमगार्डची भरती 25 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. आणि वाशिम जिल्ह्याची होमगार्डची भरती जी आहे या ठिकाणी 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. तर ज्या या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघाली आणि भंडारा जिल्ह्याची सुद्धा होमगार्डची भरती 26 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. आता बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्याची भरती निघाली नाही, नाशिकची निघाली नाही, अहमदनगरची निघाली, छत्रपती संभाजी महाराज नगरची निघाली नाही, त्याचबरोबर या ठिकाणी रायगडची निघाली नाही, मुंबईची निघाली नाही, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याची निघणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर मुंबईची निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पालघर झालं, नाशिकची, त्याचबरोबर ठाणे झालं, धुळे झालं, नंदुरबार झालं, त्याचबरोबर नाशिक झालं, पुणे झालं, रायगड झालं, रत्नागिरीची निघाली आहे, सिंधुदुर्गची सुद्धा निघाली वाटते आणि कोल्हापूर झालं, सांगली झालं, त्याचबरोबर सोलापूर, त्याचबरोबर उस्मानाबाद, अहमदनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, औरंगाबाद, त्याचबरोबर बुलढाणा, त्याचबरोबर जालना, बीडची सुद्धा निघालेली आहे, सोलापूर झाला, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोलीची सुद्धा निघाली आहे, नांदेडची सुद्धा निघाली आहे, वाशिमची सुद्धा या ठिकाणी निघाली आहे, अकोलाची, त्याचबरोबर या ठिकाणी बुलढाणा झालं, त्याचबरोबर वर्धा झालं, यवतमाळची सुद्धा निघालेली आहे, त्याचबरोबर चंद्रपूरची सुद्धा निघाली आहे, गडचिरोली झालं, गोंदिया झालं आणि नागपूर, वर्धा. तर या बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे तर मी तुम्हाला आता सांगून देतो. तर 1 ते 2 दिवसामध्ये ज्या या होमगार्डची ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येणार आहे, यापैकी भरपूर जिल्ह्यात मी जेवढे पण या ठिकाणी जिल्हे तुम्हाला सांगितले तर सर्व जिल्ह्यांची भरती येणार आहे.
एक तर उद्या किंवा एक तर परवापर्यंत येणार आहे. आणि उद्या परवा जर नाही आली तर या ठिकाणी 30 जुलै 2024च्या अंदर किंवा 31 जुलै 2024च्या अंदर सर्व जिल्ह्यांची भरती या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. तर आपापल्या फिजिकलची तयारीमध्ये तुम्ही फोकस ठेवा, कारण की सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती निघणार आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय